नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज सकाळी सकाळी आपली आज पाण्याकडे ड्युटी चालू झालेली आहे. तर मकाला पाणी चालू केलं आहे. महिना आज 14 तारीख. तर आज सरासरी एक महिना झाला पावसाला. 19, 18, 19 तारखेला पाऊस आला होता. त्या पावसाच्या याच्यावरच आतापर्यंत मका होतात. परंतु आता पाणी आता त्याला मटेरियल वगैरे मारून पाणी देण्याची आजपासून सुरुवात केलेली आहे पाणी देण्याला. कारण मका पाण्यावर अजून नव्हत्या, कारण रान हे थोडी काळवटीचे असल्या कारण लवकर वापसवर येत नाही. परंतु तरी पण आता आपण एक खांदणी करून त्या मका संदर्भात आपण एक त्याला मटेरियल वगैरे मारून खांदणी करणार आहोत. त्या संदर्भात आज पाणी चालू केलेलं आहे, आपण आता बघू शकतो. तर मित्रांनो, मध्यंतरीच्या पावसामध्ये खूप चांगलं प्रकारे पिकांना त्यांना एक संजीवनी भेटलेली आहे. परंतु काही ठिकाणी नुकसानही त्या पद्धतीचे झालेले आहे. तर काही माझे शेतकरी बंधू आहे, तर त्यांच्या तोंडाशी आलेले घास काही या निसर्गाच्या या नैसर्गिक आपत्तीमुळे हा ओढावून घेतलेला आहे. परंतु त्याला अपवाद काही नाही आहे. कारण काय होतं आहे की शेवटी निसर्ग आहे, तर तो कुठंतरी चांगल्या म्हणजे जो काही होणारा पाऊस आहे तो कुठंतरी चांगला पण ठरला जातो आणि कुठंतरी तो शेतकऱ्यांसाठी हा नुकसानीचा पण ठरला जातो. तर मित्रांनो, कांद्याचे जे काय बाजारभाव आहे, तर हे मध्यंतरीचे जे काय निर्यात बंदी असल्यामुळे कांद्याचं मार्केट आणि अचानकच मार्केट समित्या ह्या जेव्हा सुरू झाल्या, तर मार्केट समितींनी काय केलं आहे की कांद्याचे जे काय भाव आहे हे लगेच रिवर्स केलेले आहे. तर याच्यामुळं काय होतं की शेतकऱ्यामध्ये जे काय झालेलं नुकसान आहे आणि त्याच्यातही हे काय असलेला बाजारभाव आहे, यामुळं त्याला कुठंतरी समतोल राहत नाही आणि याच्यामुळं शेतकरी हा गरीबच राहतो आहे. त्याला कुठंतरी हा वर निघायचा प्रयत्न जर झाला, मार्केटाला मध्ये जर समजा भाव आले, तर हे व्यापारी वर्ग काय होतं की सरकारसुद्धा काय करतं, निर्यातीला बंदी घालून कांद्याचे दर हे रेट हे खाली पाडले जातात. तर मित्रांनो, यावर्षी सोयाबीनचे उत्पन्नसुद्धा खूप कमी होतं. परंतु काय झालं की सोयाबीनचे जे काय तेलाच्या किमती आहे, हा सरासरी मागचे जे काय झालेले मॅन्युफॅक्चरिंग आहे, तर त्यालाच्या किमती आजही 100-110 वर आहे. परंतु सोयाबीन ही 5 आणि 5.5 वर पण नाही गेली, आता 48 ते 47 च्या रेंजमध्ये. तर मग शेतकऱ्याचं काय होतं, याच्यामध्ये मरण होतं. पिकवलेलं पीक त्याला व्यवस्थितरित्या मार्केट न मिळाल्यामुळं त्याला नेहमी हा गरिबीला हे सामोरे जावं लागत आहे. तर केंद्र सरकार कुठलाही आलेला जो काही पक्ष आहे, हा फक्त सुरुवातीला शेतकऱ्यांना जो काही आमिष दाखवतो योजनांचं, हमी भावाचं, परंतु ते प्रत्यक्षात पूर्ण न करता कुठंतरी त्याचा वेगळाच परिणाम पाहायला मिळतो. तर मित्रांनो, आता जे काही आता सध्याचे दुधाचे भाव हे सुद्धा खूप कमी झालेले आहे. 25 आणि 24 रुपयावर दर आलेले आहे. त्यांचं जर श्रीखंड पाहता, त्यांचं तूप पाहता, गावरान तूप पाहता, याचे रेट हे खूप होऊन गेले. परंतु शेतकऱ्याच्या जे काय मटेरियल आहे, रॉ मटेरियल आहे, त्यालाच हा कंपनी जो काय आहे, सरकार हा भाव ठरवतो आणि उत्पादन करणारा मात्र शेतकरी असतो. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की मित्रांनो, शेतकऱ्यावर सगळं डिपेंड आहे. परंतु शेतीमालाला भाव नसल्यामुळं शेतकरी हा नैराश्यात जीवन जगत आहे. तर मित्रांनो, तुमच्याकडे चाऱ्याची परिस्थिती कशी आहे, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करीत चला. चॅनलला नवीन जर असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करीत चला, लाईक करीत चला. व्हिडिओला नवनवीन असे व्हिडिओ येत जातील आणि सपोर्ट करीत चला. जे काय आपले शेतकरी मुलं आहे, तर त्यांनीच आपल्याला एकमेकाला सपोर्ट करून एकमेकाचे पाय न ओढता त्याला वर नेण्यासाठी प्रयत्न करीत चला. तर चला तर मंडळी, घेऊन निरोप. जय जवान जय किसान.